मागणी आहे की आपण आमदार व्हावं, त्याबद्दल काय सांगाल? नाही, उत्तर मतदारसंघ हा तसा काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे की आपण कालच्या आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही या सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे जनताच घेतून म्हणजे सरकार ठेवणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाचं सरकार येईल अशी अपेक्षा करतो। आणि या सरकारला याच्या पुढे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागातील लोक त्यांना पूर्ण शेतकरी वैतागलेले आहेत। शेतीमालाला भाव नसल्यामुळे या नेत्यांना या सरकारला आम्ही यापुढे फिरू देणार नाही, खेड्यापाड्यात फिरू देणार नाही असा आम्हाला तुम्हाला शब्द देतो। मुख्य आंदोलनाचा उद्देश आता एकच आहे की आम्ही सर्व नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये ते पूर्ण खोके फिरवणार आहोत आणि या खोक्यामध्ये जेवढ्या जनतेच्या समस्या आहेत आणि ते जे निष्काळजीपणानं वागणारं सरकार जे आहे त्या सरकारचा निषेध करण्यासाठी ते सरकार लोकांना आमिष दाखवून जे खोटे आश्वासन देऊन जे जनतेला फसवणूक करतंय त्या सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आम्ही हे खोके आंदोलन करत आहोत। त्या खोके आंदोलनाचा उद्देश एकच आहे की जनतेचे प्रश्न सोडावेत। नांदेड शहरातील नांदेडच्या जवळपासचे आता उदाहरण घ्या, रस्त्याचे खड्डे असोत, पाणी पुरवठ्याच्या योजना असोत की सगळ्या खड्ड्यावरच आहेत, खड्डे बुजवले नाहीत, नांदेडचे कामं व्यवस्थितशीर झालेले नाहीत आणि या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काल परवा श्रीनगरला एका झाडाखाली एक लहान मुलगा मुली वारली, एकदम 10 वर्षाचा मुलगा वारला। या गोष्टीला जिम्मेदार कोण आहे? त्यामुळं आम्ही आज सर्वांनी मिळून काँग्रेस पक्षातर्फे हे खोटे आंदोलन नाना पटोलेच्या आदेशानुसार आपले प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार मागणीनुसार आम्ही आज हे खोके आंदोलन करत आहोत। त्या खोके आंदोलनाचं पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड तालुक्यामध्ये आम्ही पूर्ण ॲटो लावून खोके पाठवून त्या खोक्यामध्ये जनतेच्या तक्रारी पूर्ण जमा करून त्या मुख्यमंत्र्यापर्यंत नाना पटोले साहेबांच्या हस्ते व आमचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते आम्ही हे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। हाच एक आमचा खोक्याचा उद्देश आहे। यानिमित्त सरकारला काय इशारा देणार आहात? जर आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत सरकारची कर्जमाफी झाली नाही